नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारनं केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता पूर, वीज पडणं, अपघात, त्यासोबत विषबाधा किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे जनावरांचा अनैसर्गिक मृत्यू झाला तर पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत विमा हप्त्याच्या 85% रक्कम सरकार भरणार आहे, तर पशुपालकांना केवळ 15% प्रीमियम भरावा लागेल असा दावा राज्य सरकारनं केला आहे. आता कोणत्या जनावरांना किती विमा मिळणार आहे, नो टॅग नो क्लेम म्हणजे नेमकं काय, विमा दावा किती दिवसात निकाली निघणार आणि या योजनेची अंमलबजावणी राज्यात कशी होणार, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्य सरकारनं केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत राज्यात पशुधन विमा योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे पशुधनाला विविध आजार, अपघात तसंच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देणं. पूर, वीज पडणं, अपघात, विषबाधा किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास पशुपालक आणि शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावं, हा या योजनेमागील मुख्य हेतू असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितलं की या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या एकूण रकमेपैकी 85% हिस्सा केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे. त्यामुळे लाभार्थी पशुपालकांना फक्त 15% प्रीमियम भरावा लागणार आहे. म्हणजेच काय, तर अत्यल्प खर्चात मोठा विमा संरक्षणाचा भाग किंवा आधार हा पशुपालकांना मिळेल असा दावाही त्यांनी केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. विमा प्रीमियमचे दरही निश्चित करण्यात आलेत. एका वर्षासाठी 4.30%, 2 वर्षासाठी 7.50% आणि 3 वर्षांसाठी 10.50% प्रीमियम आकारला जाणार आहे. मात्र या प्रीमियमपैकी लाभार्थ्याला फक्त 15% रक्कम भरावी लागेल. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून भरली जाईल असंही पशुसंवर्धन आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. आता या योजनेतील एक अत्यंत महत्त्वाचा नियम समजून घेऊया. राज्य सरकारनं नो टॅग नो क्लेम हा नियम या योजनेसाठी लागू केला आहे. म्हणजेच काय, तर जनावराचा विमा काढण्यासाठी त्या जनावराची भारत पशुधन प्रणाली या पोर्टलवरती नोंदणी असणं बंधनकारक आहे. तसंच जनावराच्या कानात 12 अंकी ओळख क्रमांकाचा बिल्ला असणंही आवश्यक आहे. जर जनावराला हा टॅग नसेल तर काय, तर असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर तेही सांगतो. तर विमा दावा मंजूर केला जाणार नाही आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर जनावरांची नोंदणी करून त्यांना अधिकृत टॅग लावणं आवश्यक आहे. आता कोणत्या जनावराला किती विमा संरक्षण मिळणार हे समजून घेऊया. तर या योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त 10 पशुधनांचा विमा काढता येणार आहे. याची मर्यादा ही आणखी असायला हवी अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. दुसरं म्हणजे दुभत्या गाईला कमाल 70,000 रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळेल, तर दुभत्या म्हशीला कमाल 80,000 रुपयांपर्यंत या योजनेच्या अंतर्गत विमा संरक्षण दिलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बैलांसाठी 70,000 रुपयांपर्यंत तर रेड्यासाठी 80,000 रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध असेल. त्याशिवाय शेळी आणि मेंढी यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून प्रत्येकी कमाल 7,000 रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिलं जाईल असंही पशुसंवर्धन आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. आता विमा दावा कसा करायचा हेही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर विमा काढलेल्या जनावराचा मृत्यू झाला तर 24 तासांच्या आत नोंदणीकृत संपर्क माध्यमाद्वारे विमा कंपनीला माहिती देणं आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्र आणि शवविच्छेदन अर्थात पोस्टमॉर्टमचा अहवालसुद्धा सादर करावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत विम्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती DBTद्वारे जमा करण्यात येईल असंही पशुसंवर्धन विभागानं स्पष्ट केलं आहे. तसंच पात्र विमा दावा असूनही विमा कंपन्यांनी नियोजित मुदतीत भरपाई केली नाही तर संबंधित विमा कंपनीला 12% दरानं व्याज देखील द्यावं लागणार आहे. त्यामुळं दावा मंजूर झाल्यानंतर भरपाई वेळेत देण्याची जबाबदारी ही विमा कंपनीवरती राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्त या योजनेचे संनियंत्रण करणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतल कुमार मुकणे यांनी दिली आहे. दरम्यान
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचं स्वागत करताना म्हटलंय की केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत राज्यात पशुधन विमा योजनेला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळणं हा राज्यातील लाखो पशुपालकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपलं पशुधन सुरक्षित करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्यासोबतच पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनीही सांगितलं की महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळातर्फे या विमा योजनेची अंमलबजावणी अत्यंत पारदर्शक आणि गतीनं केली जाईल. राज्यातील सर्व पशुपालक आणि शेतकरी बांधवांनी भारत पशुधन प्रणालीवर वेळेत नोंदणी करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. आता ही झाली सरकारची भूमिका किंवा सरकारची बाजू. खरं तर या योजनेची गरज होती का? तर होतीच. त्यामुळे शेतकरी त्याचं स्वागतच करतायत. पण खरा प्रश्न आहे तो योजनेची प्रत्यक्ष जमिनीवरती अंमलबजावणी कशी केली जाते याबाबतचा. कारण सध्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या नावाखाली फाटकं कवच देण्यात आलेलं आहे. पीक विमा योजनेतील महत्त्वाचे ट्रिगर वगळून एल निनोच्या वर्षात शेतकऱ्यांना एका अर्थानं राज्य सरकारनं वाऱ्यावर सोडले. त्यामुळे यंदा पीक विमा योजनेकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळं पशुसंवर्धन खात्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुपालकांना या योजनेचा फायदा होईल यासाठी बारकाईनं लक्ष देऊन पारदर्शक काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे पशुधन विम्याचा आपत्तीत पशुपालकांना आधार मिळू शकेल. पीक विमा योजनेसारखाच या योजनेत जर का कित्ता गिरवण्यात आला तर मात्र पशुपालक या योजनेकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाहीत. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घालत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.